1 कप मूग डाळ घेतले, पाव कप उडदाची डाळ घेतली. दोन्ही डाळी 2-3दा धुवून 1 तासासाठी भिजत घालूया. 1 तासानंतर डाळी मस्त फुलल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यात घेऊन चांगली स्मूथ अशी पेस्ट तयार करूया. एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यात घालण्यासाठी इथे मी 1 कांदा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, 1 टॅमॅटो आहे, 1 भोपळी मिरची आहे, 1 गाजर किसून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. भाज्या सगळ्या बॅटरमध्ये घालूया. चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हिंग घालूया. 1 आल्याचा तुकडा घेतला आहे, तो किसून घालूया आणि अर्धा चमचा हळद घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं बाजूला ठेवूया. त्यात अर्धा चमचा इनो घेतला आहे, त्याच्यावर 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यात थोडंसं तेल घालूया आणि 1 चमचा बॅटर व्यवस्थित पसरवून वरची बाजू सुकली की थोडंसं तेल टाकून उलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घ्यायचा. असे आपले गरमागरम तयार आहेत मूग डाळीचे उत्तप्पे.